आज ना दुधी भोपळ्याचे धपाटेच करायचे ठरवले. मग काय दुधी भोपळा घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला, त्याला किसून घेतला. किसून झालं की खलबत्त्यात लसण घेतला, त्यात जिरं टाकलं, ते कुटून घेतलं. ते कुटून झालं की ते पण ते किसलेल्या भोपळ्यामध्ये टाकून दिलं. मग काय थोडीशी कोथिंबीर घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. धुवून झाली की ती चिरली आणि तिला पण त्यामध्ये टाकून दिली. मग त्यात टाकलं गव्हाचं पीठ, हळद, लाल तिखट आणि चवीपुरता मीठ आणि हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी जास्त घालायचं नाही, कारण दुधी भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असते. त्यामुळे हे बघा, हे असं थोडं थोडं करून मिक्स करून घेतलं. हे असं आपलं पीठ तयार झालं आहे. जास्त पातळ नाही, घट्ट पण नाही. अशा प्रकारे मळून घेतलं. मग काय एक एक पराठा लाटून घेतला. हे बघा, असं लाटायचे, एक एक शेकले आणि मग माझे पराठे झाले अशापैकी तयार. छान खमंग तेल टाकून शेकून घेतले. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.